जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. भीमानं भैरून मिळून इथं मामांचे ते साप मारले. जे साप मारल्यावर मामा गेले ते परत आलेच नाही इकडे. अ, 2023 साली मला नागिन झाली होती. माझ्या चेहऱ्यावरती डाग आहेत. 1.5 महिना मी झोपून होतो. मला कुठल्या गोष्टीचा फरक पडला नाही. त्यावेळेस मी माझ्या भावाबरोबर 17 नंबर पालखीवरती गेलो होतो. 5 दिवस राहिलो. 5 दिवसात मला सगळं क्लिअर झालं होतं. जो 1.5 महिन्याचा आजार आहे तो. बाळूमामांच्या भूमीतून परतताना एकच भावना मनात होती. जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात आणि जिथे विश्वास असतो तिथे मार्ग आपोआप तयार होतात. आज आपण आलो आहोत अशा शक्तीकडे ज्यांनी त्यांच्या असंख्य भक्तांच्या आयुष्यात प्रकाश आणला. बाळूमामा यांच्या पावनस्थळी म्हणजेच अक्कोळला. चला. श्री संत बाळूमामा हे महाराष्ट्रातील लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात साधेपणा, सेवा आणि भक्तीचा मार्ग दाखवला. असं मानलं जातं की बाळूमामांच्या दर्शनाने मनाला शांती मिळते आणि संकट दूर होतात. आम्ही सकाळी लवकरच अक्कोळला पोहोचलो होतो. तेव्हा बाळूमामांच्या आरतीची तयारी सुरू होती. सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन्ही वेळेस त्यांची आरती केली जाते आणि आज मला आरतीचा मान त्यांनी दिला. हे माझ्यासाठी खूप अनपेक्षित होतं आणि तितकंच सुखावणारं सुद्धा. शेष नागाच्या नावानं मरगोईच्या नावानं घोड्याराजाच्या नावानं मेंढी माऊलीच्या नावानं विठ्ठल रुक्मिणीच्या नावानं भैरवनाथांच्या नावानं बोला बोला बाळूमामांच्या नावानं तुझे सद्गुरु पाय दो. इथेच त्यांच्या घराचा हा जुना दरवाजा आहे आणि त्याचं सुद्धा रोज आरती दरम्यान पूजन केलं जातं. बाळूमामांचं नाव घेतलं की भक्तांच्या डोळ्यात आपोआप विश्वास दिसतो. कारण इथे फक्त दर्शन नाही तर श्रद्धेचा अनुभव मिळतो. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव आरती माने. मला आता एक मनापासून तुम्हाला खरी गोष्ट सांगायची आहे. आम्ही इथे आलो सकाळी, म्हणजे आम्ही आलोय साताऱ्यावरून. इथे आल्यानंतर इथली आरती आणि हे सगळं आम्ही अटेंड केलं आता. तर इथलं वातावरण आणि मन इतकं प्रसन्न झालंय की
खरंच आमचा खूप छान अनुभव आहे इथला. आणि तुम्ही तर आता खूप दिवस झाले इथं मामांची सेवा करत आहे. तर तुमचा अनुभव काय सांगाल, की तुम्ही इथे सेवा कधीपासून करताय? या जागेचा काही इतिहास किंवा काही? इतिहास म्हणजे हे घर आमच्या मिस्टरांच्या आजोबांनी घेतले. मामांच्या समाधीनंतर लगेच म्हणजे 1968ला घेतले त्यावेळेस. मग तेव्हापासून कसं आम्ही या घरातच म्हणजे आमची सासू वगैरे या घरातच राहिले होते. अरे थोडी वर्ष राहिले. आता आम्ही सध्या म्हणजे दुसरीकडे जागा घेऊन घरं बांधलं. ही आता मामांचं मंदिरच झालं आता हे. मामांची जागा बरोबर. ही म्हणायची आता. हो. आणि या ठिकाणी मामांचा जन्म झाला. मामांचं बालपण वगैरे सगळं या घरातच झालंय. मामांचं लग्न वगैरे म्हणा इथंच झालं. अरे वाह! आणि मामा म्हणजे बकरी राखत सौंदतीला गेलत. हं. मग त्यावेळेस यल्लमा देवी त्या नागाच्या रूपात येते त्यांच्यासोबत. म्हणजे मी तुझ्यासोबत येणार म्हणून येते. मग नंतर आल्यानंतर मामा म्हणतात, "मी बकरी राखत रोज फिरणार. तू कुठपर्यंत माझ्यासोबत येणार?" म्हणून इथं या घरात ठेवून जातात. 3 दिवस सेवा करायला सांगतात बहिणीला. एक शेळी देतात. रोज सकाळी उठायचं, अंघोळ करायचं, लवकर येऊन दूध घालून जायचं. मग ती तसं 2 दिवस करते. मग बिनबोलता करायचं असते. मग तिसऱ्या दिवशी ती दूध घालायला येते वेळी शेजारच्या बायका तिला थांबवतात, विचारतात. पण ती सांगत नसत्या, तिला सांगण्यास भागच पाडतात. मग ती बोलत्या, सांगत्या, सगळं सांगितल्यामुळे तिसऱ्या दिवशी ते दूध घालायला आल्यावर ते नाग असतं ना, ते म्हणजे फुसकारा मारते, अंगावर जाते. तसंच ती भावासनी सांगत जाते. भीमानं भैरून मिळून इथं मामांचे ते साप मारलेत. जे साप मारल्यावर मामा गेले ते परत आलेच नाही इकडे. गेले ते गेलेच. मग अच्छा. जसं मामाला इथं म्हणजे ते सापाला इथं मारत होतं, तसं मामांच्या पाठीवर मामा बकरी राखत होतं मेंढरातनी. तिथं त्यांना तसं पाठीवर वळ उठत होत्या. तेव्हा जे गेले ते मामा परत इकडे आलेच नाही. अक्कोळी येथील हे घर म्हणजे बाळूमामांच्या जीवनाचा साक्षीदार. इथे त्यांनी साधं, शांत आणि भक्तिमय जीवन जगलं. त्यांच्या साधेपणातच त्यांचं मोठेपण होतं. लोकांच्या अडचणी ऐकणं, त्यांना मार्ग दाखवणं आणि भक्तांना नेहमी आधार देणं, हेच त्यांच्या जीवनाचं खरं कार्य होतं. आजही या घरात पाऊल टाकलं की एक वेगळी ऊर्जा जाणवते. मन शांत होतं आणि नकळत डोळे भक्तीने भरून येतात. काल आपण बाळूमामांचे जन्मस्थान म्हणजेच अकोळचं दर्शन घेतलं आणि आज आपण आलो आहोत बाळूमामांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी अदमापूरला. चला. दररोज हजारो भक्त इथं दर्शनासाठी येतात. कुणी मनोकामना घेऊन तर कुणी फक्त मनशांतीच्या शोधात. मंदिरात प्रवेश करताच घंटांचा नाद, धुपाचा सुगंध आणि भक्तीनं भरलेलं वातावरण मनाला वेगळाच स्पर्श करून जातं. देव दिसत नाही, पण भक्तांच्या डोळ्यातील श्रद्धेत तो जाणवतो. आणि बाळूमामांच्या भक्तांकडे पाहिलं की ही गोष्ट अगदी खरी वाटते. असं मानलं जातं की मनापासून बाळूमामांचं नाव घेतलं तर संकट दूर होतात आणि अडचणींना मार्ग मिळतो. अनेक भक्त सांगतात की त्यांच्या आयुष्यातील कठीण काळात बाळूमामांनी त्यांना आधार दिला. कुणासाठी ते देव आहेत, कुणासाठी गुरु, तर कुणासाठी घरातीलच एक आधार.
म्हणजे माझा अनुभव सांगतो. मी 16 नंबर पालखीवरती सेवेला असतो. 3 ते 4 वेळा मी सेवा केली. 17 नंबरला पण केले. 2023 साली मला नागिन झाली होती. माझ्या चेहऱ्यावरती डाग आहेत. 1.5 महिना मी झोपून होतो. मला कुठल्या गोष्टीचा फरक पडला नाही. त्यावेळेस मी माझ्या भावाबरोबर 17 नंबर पालखीवरती गेलो होतो. 5 दिवस राहिलो. 5 दिवसात मला सगळं क्लिअर झालं होतं. जो 1.5 महिन्याचा आजार आहे तो. आणि त्याच्यानंतर मी 5 दिवसात आलो. मग तिथून आल्यानंतर जे डाग राहिले ते तसेच राहिले. आता लेटेस्टमध्ये म्हटलं तर एक मागच्या वर्षीपूर्वीचा किस्सा आहे की कंपनीत IT कंपनीमध्ये जाताना गाडीवरून पडलो होतो. मांडीतून पाय फिरला होता. मला जिना चढता उतरता येत नव्हतं. बाथरूमला बसता येत नव्हतं किंवा खाली बसता येत नव्हतं व्यवस्थित. मग एक 22 दिवस मी कंटाळलो. जॉबवरती जात नव्हतो, काय नव्हतं. 16 नंबर पालखी पुण्यामध्ये वाघोलीमध्ये आली होती. मग मी डायरेक्ट त्या पालखीवरती गेलो. म्हटलं देव बघेल काय व्हायचं ते. मग तिथं गेल्यानंतर मला 3ऱ्या दिवसात 2 दिवस मी आरती उभा राहून केली. 3ऱ्या दिवशी पुढं बसून आरती केली. म्हणजे मांडी घालायला लागली वगैरे. मग तिथनं त्याच्यानंतर मी 1.5 महिना तिथं थांबलो. किंवा काय असं अडचणी येत असतील काय असतील तर त्याच्यातून फरक पडतो. हा वैयक्तिक अनुभव. असे लोकांचे तिथे अनुभव बघायला मिळतं खूप. म्हणजे बरेच लोक येतात. कोणी आजारी असतं, कोणाला काही टेन्शन असतं, कोणाची दारू सुटत नाही. असे लोक तिथं आल्यानंतर नॉर्मल बनून जातात. त्यांचे विचार आचार सगळे बदलतात. चांगलं बोलतात, चांगले राहतात. म्हणजे हा लोकांचा पण अनुभव आहे आणि माझा पण लोकांबद्दल बघितलेला डोळ्याने. मी काल इथं सेवेला आलेलो. मग इथं म्हणजे फर्स्ट टाईम मंदिरात सेवेचा मान मिळाला. माझी 2 वर्षापासून इच्छा होती. बाळूमामांच्या भक्तांमध्ये शेतकरी, गरीब, श्रीमंत, लहान, मोठे असा कोणताही भेद नाही. कारण श्रद्धेला सीमा नसते. इथे येणारा प्रत्येक जण आपल्या मनातील दुःख, अडचणी आणि आशा घेऊन येतो आणि परत जातो मनात शांतता आणि विश्वास घेऊन. श्रद्धा दिसत नाही, पण ती अनुभवता येते. आदमापूरमध्ये आल्यावर ही गोष्ट मनापासून पटली. मंदिराभोवती होणारा मामांच्या नावाचा जयघोष, हवेत दरवळणारा धुपाचा सुगंध, घंटांचा मधुर नाद, हे सगळं मनाला प्रसन्न करून जातं. दूरदूरून आलेले भक्त इथे येऊन मनःशांती अनुभवतात. कुणी प्रार्थना करतं, तर कुणी शांत बसून बाळूमामांचं स्मरण करतं. परिसरातील प्रत्येक कोपरा भक्ती, श्रद्धा आणि समाधानाने भरलेला वाटतो. बाळूमामा हे फक्त नाव नाही, तर लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. बाळूमामांचं नाव घेतलं की भक्तांच्या डोळ्यात आपोआप विश्वास दिसतो. कारण इथे फक्त दर्शन नाही, तर श्रद्धेचा अनुभव मिळतो. बाळूमामांच्या भूमीतून परतताना एकच भावना मनात होती, कृतज्ञतेची. आता हा प्रवास तुमच्याही मनाला स्पर्शून गेला असेल तर तयार राहा पुढच्या प्रवासासाठी. कारण श्रद्धेची वाट इथेच थांबत नाही. नमस्कार.